नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मेथी असेल, धना असेल तर या पिकांसाठी आपण तणनाशकचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे, कोणतं कंटेंट असलेलं तणनाशक घेतलं पाहिजे, त्याचबरोबर पेरणी केल्यानंतर किती दिवसांनी तणनाशक आपण पिकाला फवारलं पाहिजे याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मेथी व धना या दोन्ही पिकांसाठी तणनाशक बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण मेथी या पिकासाठी तणनाशक बघूयात। तर जेव्हा आपण मेथी आपल्या प्लॉटमध्ये टाकतो किंवा पेरतो तर त्यानंतर लगेच तुम्हाला प्लॉटला पाणी द्यायचं आहे आणि पाणी दिल्यानंतर 12 तासाच्या आतमध्ये तुम्हाला तणनाशकची फवारणी ही करायची आहे। तर ही तणनाशकची फवारणी करताना आपल्याला यामध्ये गोल व टर्गा सुपर हे औषध घ्यायचं आहे। तर हे औषध सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे, जे की आपण कांदा या पिकासाठी वापरतो। परंतु आता मेथीमध्ये हे तणनाशक वापरताना आपल्याला याचं प्रमाण ही कमी घ्यायचं आहे। तर मेथी या पिकामध्ये या औषधाचा वापर करताना आपल्याला टर्गाचं प्रमाण हे प्रतिपंपासाठी 10 ते 12 ml घ्यायचं आहे। त्याचबरोबर गोलचं हे जे प्रमाण आहे हे आपल्याला 8 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला बीजनाशक म्हणून या औषधाची फवारणी ही मेथी या पिकामध्ये तुम्हाला करायची आहे। आता यानंतर शेतकरी बांधवांनो, आपलं दुसरं पीक म्हणजे कोथिंबीर। तर या पिकामध्येही आपल्याला हेच तणनाशक वापरायचं आहे, टर्गा सुपर आणि गोल। तर हे औषध कोथिंबीर या पिकामध्ये वापरायचं केव्हा हे आपण जाणून घेऊयात। तर हे औषध फवारण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही धने पेरणार आहेत किंवा टाकणार आहे तर त्यानंतर 8 दिवसांच्या आतमध्ये ह्या औषधाची तुम्हाला फवारणी ही करायची आहे। कारण मेथीपेक्षा धन्याची उगवण ही लेट होते, म्हणजे जर्मिनेशन हे लेट होतं। तसं मेथीचं कसं मेथी टाकल्यानंतर 2 ते 3 दिवसात आपल्याला मेथीला चांगले कोंब आलेले हे दिसतात, तसं धन्यामध्ये दिसत नाही। तर त्यासाठी तुम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये या तणनाशकची फवारणी ही करू शकता। तर आता याचा वापर करताना याचं प्रमाणही तुम्हाला सेम घ्यायचं आहे। टर्गाचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 12 ml घ्यायचं आहे आणि गोलचं प्रमाण जे आहे हे तुम्हाला प्रतिपंपासाठी 8 ml असं घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या औषधाची फवारणी ही करायची आहे, मग ते कोथिंबीर असेल किंवा धना असेल। फक्त म्हणजे वापरण्याची जी वेळ आहे ती वेगळी आहे, परंतु जे प्रमाण आहे ह्या औषधांचं हे सेम आहे। तर नक्कीच यामुळे रिझल्ट हे तुम्हाला चांगल्या प्रकारे हे मिळणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा। त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते।